नमस्कार प्रेक्षक हो. रेणुका आर्ट्स आयोजित पुस्तक परिचय उपक्रमात मी सौ निर्मला मधुकर जाधव स्मृती मंजुषा या माझा पुस्तकाचा मी परिचय करून देणार आहे. स्मृती मंजुषा हा ललित लेख संग्रह दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी पल्प प्रकाशन अहमदाबाद यांच्यातर्फे प्रकाशित झाला. स्मृती मंजुषा. स्मृती मंजुषा म्हणजे स्मृतींचा उजाळा, स्मृतींची शृंखला. स्मृती मंजुषा या पुस्तकाची प्रस्तावना माझ्या गुरुवर्य रेखा दीक्षित मॅडम यांनी लिहिलेली आहे. मला माझ्या जीवनात भेटलेल्या व्यक्ती, घटना, जीवनानुभव या लेखाच्या माध्यमातून साकारलेला स्मृती मंजुषा हा ललित लेख संग्रह नव्या पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकाची मुखपृष्ठाची जी कल्पना आहे ती पल्प प्रकाशनच्या कार्यकारी अध्यक्षा लीना पाटील मॅडम यांची आहे. आपल्या जीवनात कितीही अडचणी आल्या तरी त्या अडचणीवर मात करून जेव्हा यश मिळते तेव्हा कष्टात गेलेले दिवससुद्धा सोनेरी किरणासारखे भासतात हे मुखपृष्ठावरून आपल्या लक्षात येते. या मुखपृष्ठावरील महिलेच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचे समाधान आपल्याला दिसते आहे. या पुस्तकाची पृष्ठसंख्या 108 असून या पुस्तकाची किंमत 210 आहे. पल्प प्रकाशनमार्फत ॲमेझॉन वेबसाईटवर हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. या पुस्तकात एकूण 21 ललित लेखांचा समावेश केलेला आहे. प्रत्येकाला आपले बालपण खूप आठवतं. असे वाटते पुन्हा ते रम्य बालपण आपल्याला आयुष्यात मिळेल का? मला माझ्या बालपणीच्या शाळेची सुद्धा खूप आठवण येते. म्हणूनच मी या पुस्तकात माझ्या शाळेविषयी अभिमान, गुरुजनांविषयी आदर आणि शाळेतील आठवणी या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. तेव्हा तुम्हाला तुमच्या शाळेची आठवण झालीच असेल ना? चला तर मग प्रिय आमची अशी शाळा अनुभवण्यासाठी या पुस्तकात वाचूयात माझी शाळा माझा अभिमान, माझ्या शाळेतील माझे गुरुवर्य, शालेय जीवनातील अनुभव. आपण जेथे काम करीत असतो, नोकरी करीत असतो तिथे आपल्याला आपल्या सहकाऱ्यांकडून बरेच काही अनुभवायला मिळते. तसेच काही विद्यार्थ्यांकडून सुद्धा आपल्याला शिकायला मिळते. तर मग असेच काही अनुभव ऐकण्यासाठी वाचूयात ऋणानुबंध, मुलांवरील संस्कार, बचतीचे महत्त्व, पत्रलेखनाचे महत्त्व, शारदीय नवरात्र उत्सव या लेखनातून. प्रत्येक मुलीचे एक स्वप्न असतं की आपल्याला चांगलं सासर मिळावं. सासरची माणसे कशी असतील, सासरची माणसं चांगली असतील ना, अशी काळजी वाटत असते. तर माझ्या आयुष्यातही मला असंच वाटत होतं. माझ्या आजीने पाहुणे मला बघायला आल्यानंतर माझे पाय दाखवले आणि ती म्हणाली, माझ्या नातीचे पाय बघा हं, माझ्या नातीच्या पायात लक्ष्मी आहे. मला आजीचा रागच आला. पायात कधी लक्ष्मी असते होय? मी मनातल्या मनात बडबडू लागले. आजीला असं म्हणण्याचा काय हेतू होता हे जाणण्यासाठी यातील पायगुण हा लेख जरूर वाचा. मन ही जगात अशी गोष्ट आहे की आपण काबूत ठेवू शकत नाही. मानवी मन म्हटलं की बहिणाबाईंची काव्यपंक्ती आठवल्याशिवाय राहत नाही. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. मन वढाय वढाय. बहिणाबाईंच्या काव्यरचनेनी कोणाचंही मन भारावून जातं. चला तर मग आपलं मन काय असतं हे जाणण्यासाठी मनाची शुद्धता ही कथा वाचूयात. अशा रीतीने मी या पुस्तकात धरती, निसर्ग, प्रवासवर्णन, आवड गायनाची, सुगम संगीताची या कथाही आपल्याला आवडतील अशा लिहिलेल्या आहेत. आशा व्यक्त करते की तुम्हाला हे पुस्तक निश्चितच आवडेल. मग जरूर वाचा स्मृती मंजुषा हे माझं पुस्तक. आणि हो, मी या पुस्तकातील प्रत्येक लेखनावर QR कोड दिलेला आहे. कारण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात या संकल्पनेमुळे हवा तो लेख
केव्हाही कुठेही वाचता व ऐकता येईल. तेव्हा यातील QR कोड Google स्कॅनच्या मदतीने स्कॅन करा आणि ऐका व पहा. पुस्तक वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर जरूर या पुस्तकाविषयीच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. धन्यवाद.